नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, डिसेंबर महिना दार ठोठावतोय मेष राशीच्या लोकांसाठी आणि यावेळी तो रिकाम्या हाताने येत नाहीये. हा शेवटचा महिना तुमच्या आयुष्यात अशा काही बदलांचं पॅकेज घेऊन येतोय की ज्यामुळे 2026ची सुरुवात तुम्हाला एकदम नवी दिशा देऊन जाईल. हो, काही घटना तुम्हाला आश्चर्यचकित करतील, काही संधी तुम्हाला पुढे घेऊन जातील, तर काही परिस्थिती तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायला भाग पाडतील. चला तर मग पाहूया डिसेंबरमध्ये मेष राशीसाठी कोणत्या 10 मुख्य घटना घडणार आहेत आणि त्या तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध, कुटुंब आणि आरोग्यावर कशा परिणाम करतील. करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉइंट येईल. डिसेंबरची सुरुवात होताच तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक हालचाली जाणवतील. जणू काही दीर्घकाळ थांबलेल्या गोष्टी पुन्हा गती पकडत आहेत. वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील. एखादा नवीन प्रोजेक्ट हाती येईल. काहींसाठी नोकरी बदलण्याचा मार्ग खुला होईल. 8 ते 10 डिसेंबर दरम्यान घेतलेले निर्णय खूप पॉवरफुल होतील. जर तुम्ही प्रयत्न केले तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामाचं फळ मिळायला लागेल. दुसरा आहे, पैशाचा प्रवाह अचानक वाढणार आहे. डिसेंबर हा महिना पैसा संवाद करतो आणि तुमच्यासोबत तर जोरातच. जुने पैसे अडकलेले असतील तर ते आता मिळतील. बोनस मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. साईड इन्कम सुरू होऊ शकते. बिझनेसवाल्यांसाठी मोठा क्लायंट मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, 20 ते 28 डिसेंबर दरम्यान अनावश्यक खर्च टाळा. या काळात उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय नंतर त्रास देऊ शकतात. तिसरा आहे, प्रेमसंबंधात अनपेक्षित घटना घडतील. डिसेंबर महिना तुमच्या हृदयाच्या दारात काहीतरी नवं घेऊन येतोय. सिंगल असाल तर अचानक अट्रॅक्शन. कपल्ससाठी नाते अधिक मजबूत होईल. पूर्वी तुटलेली नाती पुन्हा आता जोडण्याची शक्यता आहे. पण एक इशारा आहे, जुन्या गैरसमजावर परत चर्चा झाली तर परिस्थिती बिघडू शकते. शांत रहा आणि संवाद खुला ठेवा. चौथा आहे, कुटुंबात वातावरण सकारात्मक होईल. घरात खूप दिवसांपासून तणाव असेल तर तो आता संपेल. डिसेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये घरात समाधान येईल. एकत्र येतील लोक, महत्त्वाची चर्चा होईल, सणासुदीचा माहोल राहील. या सगळ्याने ऊर्जाच तुमच्या घरातली बदलून जाईल. घर खरेदी असेल, नूतनीकरण असेल किंवा फर्निचर खरेदीसाठीही हा चांगला काळ आहे. पाचवा आहे, प्रवासाचा योग निर्माण होईल. डिसेंबरमध्ये प्रवासाचे संयोग खूप मजबूत दिसतात. व्यवसायासाठी दौरे होतील, धार्मिक प्रवास होईल, कुटुंबासोबत छोटी सहल असेल. विशेष तारीख आहे 9 ते 17 डिसेंबर. या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सहावा आहे, आरोग्याबाबत जागरूकता आवश्यक आहे. जरी महिना सकारात्मक आणि शुभ आणि चांगला असला तरी थकवा जाणवेल, डोकेदुखी जाणवेल, पोटाचे त्रास होतील, झोप कमी होईल. यावर लक्ष द्या. मे महिन्यापासून ज्याचा ट्रेस वाढला होता त्याच्यासाठी आता डिसेंबर डिटॉक्सचा काळ आहे. योग, ध्यान, हलकी पिकनिक हे तुमच्या ऊर्जेला परत बॅलन्स करतील. मित्रांकडून मोठा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. हे 7वं आहे. तुमचे मित्र आणि सोशल सर्कल तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतील. एखादी मदत, महत्त्वाचा सल्ला, एखादं कनेक्शन, नवीन संधी यापैकी तुम्हाला काहीतरी नक्की मिळेल. 8वं आहे, बिझनेसमध्ये बंपर वाढ होणार आहे. आता ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा महिना गेम चेंजर ठरू शकतो. नवे ग्राहक, नवीन कॉन्ट्रॅक्ट, अडकलेली पेमेंट, नवे पार्टनरशिप, सगळ्याच गोष्टींच्या शक्यता आता वाढलेल्या आहेत. 22 ते 31 डिसेंबर हे दिवस लाभयोग निर्माण करतील. 9वं आहे, आध्यात्मिक जागृती आणि मानसिक शांती आता तुम्हाला मिळणार आहे. डिसेंबरच्या शेवटी तुमच्या जीवनात आध्यात्मिक ऊर्जा वाढेल. ध्यान, मंत्रजप, कुठेतरी मंदिराला जाणं याने आपोआप तुमचं मन शांत होईल. या सगळ्याने तुमच्या 2026ची सुरुवात चांगली होणार आहे. 10वं आहे, डिसेंबरचा क्लायमॅक्स मोठा निर्णय होईल. महिन्याच्या अखेरीस 25 ते 31 डिसेंबर दरम्यान तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. तो असेल नोकरी बदल, नवीन नात्याला होकार, आर्थिक गुंतवणूक, कुटुंबातील महत्त्वाचा निर्णय किंवा स्वतःविषयी नवी दिशा. जे काही असेल ते निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. तो तुमच्या पुढच्या वर्षाचं भविष्य ठरवणार आहे. तर मेष राशीच्या प्रिय मित्रांनो, डिसेंबर महिना तुमच्यासाठी तयारी, प्रगती, परिवर्तन याचं अनोखं मिश्रण घेऊन येतोय. हा महिना तुम्हाला थांबवणार नाही तर पुढे ढकलणार आहे. यंदाचा डिसेंबर तुमच्या हातात खूप काही देऊन जाणार आहे. फक्त तुम्हाला त्याला खुलेपणानं स्वीकारायचं आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.